ते मुळात माझा स्वभाव निर्भीड आहे. म्हणजे कुठलंही चॅलेंज स्वीकारायला मी घाबरत नाही. युवक हा आक्रमक असला पाहिजे. तेव्हा मुख्यमंत्र्यांचा आम्ही रस्ता अडवला होता. स्त्री हा आत्मविश्वास याचं गणित घालण्याची भविष्यामध्ये आणखी जास्त गरज आहे. राजकीय क्षेत्रामध्ये त्यांच्या सोबत होतात, तुम्ही बऱ्याच घटना पण पाहिल्या असतील ना तशा. माझी आई मला नेहमी सांगते की मुंडे साहेब जेव्हा पूर्वी राजकारणात नवीन आले होते तर मग तेव्हा त्यांच्याकडे एक स्कूटर होती. तर मी नेहमी हट्ट करायचे की मला स्कूटरवर पुढे उभं राहून घेऊन जा. एक दिवशी कुठेतरी मारामाऱ्या झाल्या आणि ते मी हट्ट करतोय मला यायचंच आहे. तर मग ते घेऊन गेले मला आणि मग कुठून तरी अंधारातून दगड वगैरे मारले. काय 2 गटात भांडणं चालले होते. तर मग त्यांनी मला उचलून मग एका कार्यकर्त्याला सांगितलं हिला घरी नेऊन ठेव. ते मी त्यांच्यावर गेले. त्याच्यानंतर तसं बीडच्या निवडणुका अशा थोड्या आक्रमक व्हायच्या. पण मुंडे साहेब फार सहनशील आणि सहिष्णू नेता होते. त्यांना हे आतंक वगैरे पसंत नव्हतं. त्यांना वाटायचं आपण समाजाला प्रबोधन नुसतं करायला नाही पाहिजे, समाजाला माणूसं बनवायला पाहिजे. कारण हे सगळे डोंगर दऱ्यातले मागासलेले लोक, त्यांचं प्रतिनिधित्व करताना त्यांना पुढे आणलं पाहिजे. तर बाबांवर असे अनेक प्रसंग माझे झाले. म्हणजे मागे किनगावमध्ये त्यांच्यावर हल्ला झाला होता मुंडे साहेबांना संघर्ष यात्रेमध्ये. मग त्यांच्यावर त्यांचे अनेक ॲक्सिडेंट्स व्हायचे. तर हे आमच्या घरामध्ये सतत काहीतरी असं उलाढाल व्हायची. तर आम्हाला इमोशनली नेहमी ते सवय लागली म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंटची. तर मग मुंडे साहेबांना कधी अडचण आली की ते मग अगदी मी लहान असल्यापासून मला म्हणायचे सांग काय करायला पाहिजे. ते म्हणायचे हे माझं मत आहे. म्हणजे घरामध्ये काही झालं तर मी बाबांची अंधळी बाजू घ्यायचे. आणि कधी मी जर म्हटलं की नाही बाबा हे जरा चुकतंय आपलं, तर ते मला म्हणायचे ब्रुटस यू टू. म्हणजे त्यांना ते खूप हर्ट व्हायचं. मी बाजू त्यांचीच घ्यायला पाहिजे असं त्यांना वाटायचं. तर असं अनेक वेळा माझे खूप अनुभव आहेत. म्हणजे मी स्पेशली त्यांना ऑब्झर्व केलं आहे पराभवाच्या वेळी. विजयाच्या वेळी मी त्यांना खूप आनंदी होताना जेवढं नाही पाहिलं, जेवढं पराभवाच्या वेळी त्यांनी खूप चांगलं सांभाळलं. म्हणजे 84ला जेव्हा इंदिरा गांधींच्या नंतर एक लाट होती तेव्हा सगळे हारले निवडणूक. तर मुंडे साहेब असे होते जे पराभवसुद्धा असा पचवायचे की तो विजयी झालेला माणूस पण खजील व्हायचा. तर ते त्यांच्यामध्ये जी ताकद होती ना फेस करण्याची कुठली, ती मला त्यांच्यामधनं आली आहे. मी कधी कुठल्या गोष्टीला पाठ नाही राखवत. ताई तुम्ही आत्ता म्हटलं की साहेबांना एक सवय खूप छान होती की ते पराभवही विजयासारखे पचवायचे. अनेक गुण त्यांचे तुमच्यामध्ये दिसतात. साहेबांचा आणखी एक चांगला गुण होता की विरोधी पक्षामधले अनेक नेते त्यांचे मित्र आहेत. तर हा गुण तुमच्यामध्ये आहे? माझ्यामध्ये आहे. मला माझे संबंध बाकी पक्षामध्येही आहेत. निधी देताना वगैरे मी कधी पक्षपात करत नाही. सगळे संबंध मी डेव्हलप केलेत. माझेही मित्र आहेत. म्हणजे जसं देशमुखांचा परिवार आहे, माझे त्यांचे खूप चांगले संबंध आहे. विश्वजित कदमचा माझी चांगले मैत्रीचे संबंध आहेत. राणींच्या चिरंजीवांशी म्हणजे इतर आता ते थोडी ज्युनियर गँग आली म्हणा. सगळे आता सिनियर लोक साहेबांचे मित्र होते. पण जसं जयंत पाटील आहेत, वळसे पाटील आहेत, भुजबळ साहेब आहेत, यांचे माझे पारिवारिक संबंध नसले तरी म्हणजे मुंडे साहेबांच्या संबंधाची जाणीव मला आहे. आणि जेव्हाही त्यांचा काही असेल विषय तर मी तो सन्मान त्यांना देते. गणपतराव देशमुखांसारखा एवढा मोठा व्यक्ती, ऋषितुल्य व्यक्ती, ते आले माझ्या ऑफिसमध्ये तर मी दरवाजापर्यंत घ्यायला जाईन. मी त्यांना तो रिस्पेक्ट या सगळ्या सिनियर लीडरला मी देते. कारण माझ्या वडिलांचे सहकारी हर्षवर्धन पाटील आहेत. म्हणजे इतर पक्षाचे नाव घ्यायचे तर उद्धवजी ठाकरे यांच्यावर माझे जे स्नेहाचे संबंध आहे, साहजिक सुरुवात मुंडे साहेबांपासून झाली. तर पक्षामधले तर अनेक नावं आहेच आहेत, पण हे बाहेरच्या पक्षामधले माझे चांगले संबंध सर्वांशी आहेत.